नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शासनाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुक्यात राबवण्यास सुरुवात झाली। या अभियानाअंतर्गत पंचायत समिती, पेन आणि ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, पालक अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांचे प्रशिक्षण व कार्यशाळा आज पंचायत समिती सभागृहात पार पडली। कार्यशाळेचे उद्घाटन आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले। आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी ग्रामपंचायतांना मिळणाऱ्या विकास निधीचा योग्य उपयोग करून स्वच्छता, घन कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य संपन्न समृद्ध ग्राम उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले। त्यांनी सांगितले की अभियानातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी वर्गाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत। अभियानातील महत्त्वाचे घटक म्हणजे सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, स्वच्छ, हरित व जल समृद्ध गाव, मनरेगा आणि इतर योजनांचा अभिसरण, उपजीविका विकास आणि महिला बचत गट सक्षमीकरण, सामाजिक न्याय, लोक सहभाग या श्रमदानातून लोक चळवळ निर्माण करणे, अंगणवाडी आणि शाळेचे डिजिटायझेशन, घन कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती, कृषी नोंदणी, संगणकीकृत दाखले आणि पाणंद रस्त्याची उभारणी, वृक्षा लागवड आणि घरकुल योजना। ग्रामपंचायतींनी या योजनाची प्रभावी अंमलबजावणी केली असल्याची पडताळणी केली जाणार असून 100 दिवसात अपूर्ण राहिलेल्या योजना लोक सहभागातून पूर्ण करण्याचा संकल्प आहे। अभियानात उत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतांना शासनाकडून 15 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंतची पारितोषिके देण्यात येणार असल्याचे गट विकास अधिकारी गजानन लेंडी यांनी 3 तास चाललेल्या कार्यशाळेत स्पष्ट केले। या कार्यशाळेत पेन तालुक्यातील 65 ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते, तर विस्तार अधिकारी प्रसाद मात्रे यांनी प्रास्ताविक केले। तर शेवटी आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी। आपल्या सर्वांना विनंती आहे, स्पेशली सरपंच महोदय, केवळ एक कार्यशाळा झाली म्हणजे आपण परिपूर्ण झालो असं नाही, कारण प्रत्यक्ष अंमलबजावणी, प्रत्यक्ष काम करणं, प्रत्यक्ष ग्रामावर आपल्याला काम करणं आपली जबाबदारी असते। त्यामुळे निश्चित आपल्याला प्रत्येक उद्देशाची, प्रत्येक मार्ग कशी मिळवता येईल याचा आव्हान निश्चित आपल्याला करायचं आहे। त्यामुळे ही तालुकास्तरीय जिल्ह्यामध्ये पहिली कार्यशाळा ही आपण लावलेली आहे। काल सर्वांच्या कार्यशाळेच्या तारखा एका कागदावर सर्वांनी लिहिल्या, त्याच्यात असं दिसून आलं की नियोजन पहिलं आपलंच आहे। ते एवढ्यासाठी की ह्या प्रत्येक पॉईंटवर आपण नंतर पाहणारच आहोत, पण सर्व सरपंच महोदयांना विनंती आहे की आपण याच्यात महत्त्वाचं जे आपण प्रामाणिकपणे 1-2 वेळा वाचावा, नीट वाचावा। आमच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कदाचित वाचलं असेल, आपली चर्चा झाली नसेल ना, आयडिया नसेल, पण ही कार्यशाळा आपली सुरुवात आहे म्हणून आज कार्यशाळा लावली आहे। हे मेन ह्या शासनाचा उद्देश असा आहे की ग्रामपंचायतीच्या कामकाजावर आधारित प्रोत्साहन बक्षीस अनुदान ह्याच्यात मिळणार आहे। ग्रामपंचायत ज्याप्रमाणे काम करेल त्याप्रमाणे बक्षीस आहे। तालुका स्तरावर त्याप्रमाणे बक्षीस आहे। 1 नंबरला त्याच्या जीआर मध्ये आहे 15 लाख, 20 लाख ते 1 कोटी पर्यंत बक्षीस आहे। आपण असं काम करू त्याप्रमाणे आहे। काल आपल्याला कार्यक्रमानंतर काही तालुक्याचे बक्षीस वितरण झाले, ही पिढीची माहिती आता पंचायत ऍडव्हान्सेस आपण पाहिली। आपल्या पेनचं एकही ग्रामपंचायत मध्ये नाही आणि एकाही टीम मध्ये आपण आलेलो नाही, म्हणजे बसल्यानंतर साहजिकच आपल्याला थोडं तरी काहीतरी रुपयासारखं दिसत होतं सरपंच महोदय, बरोबर। तर ही वेळ येऊ नये, आपण आपल्या सन्मानासाठी काम करत आहे। केवळ माझा विनंती नेहमी आपण पहिली भेट आहे माझी सरपंच महोदयांची, मात्र आमच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कमिटीमध्ये मी नेहमी सांगतो, केवळ आपण पगारापुरती एक नोकरी न करणार, त्याच्या पलीकडे जाऊन आणखी जास्तीत जास्त आपल्याला काय करता येईल, ते संपूर्ण परिपूर्ण हा जीआर आहे त्याच्यात संपूर्ण आपण काम केलं तर आपल्याला मार्क आहे। आणि तुम्ही प्रश्न जर का पाहिजे असेल तर एक मार्क मिळवणं किती कठीण आहे, वाचलं असेल तर लक्षात येईल। तर हे आपल्याला एकत्रित चर्चा करून याच्यावर सोल्युशन सुद्धा आपल्याला काढायचं आहे। मुंबईतून एक ऐतिहासिक मोहीम सुरू होणार आहे। भारतीय सशस्त्र दलाचे पहिले सर्व महिला नौकायान पथक 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून INSV त्रिवेणी या स्वदेशी बनावटच्या नौकेवरून जग प्रदक्षिणेला निघणार आहे। या पथकात 10 महिला अधिकारी सहभागी असून त्यामध्ये 5 लष्करी, 1 नौदल आणि 4 हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। हे पथक तब्बल 26,000 नॉटिकल मैलाचा प्रवास करणार असून 3 ग्रेट केप्स आणि दक्षिण महासागराच्या
तुफानी लाटांना सामोरे जाणार आहे। 9 महिन्याच्या या प्रवासादरम्यान महिला अधिकारी 4 परदेशी बंदरांना भेट देतील आणि मे 2026 मध्ये पुन्हा मुंबईत परततील। स्वदेशी बनावटीचे त्रिवेणी नौका ही आत्मनिर्भर भारताचे प्रतीक मानले जात आहे। तर ही मोहीम म्हणजेच नारी शक्ती आणि भारताच्या सागरी सामर्थ्याचा जागतिक उत्सव असल्याचं सांगितलं जातंय। भारतीय सशस्त्र दलातील महिला अधिकाऱ्यांची ही विश्व प्रदक्षिणा केवळ नारी शक्तीचं प्रतीक नाही, तर भारताच्या सागरी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल असं मानलं जात आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील शेतकरी जोगेंद्र नरावडे यांच्या शेतातून विद्युत तार गेली असून या तारेवर अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शेतकऱ्यांचा 6 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे। या घटनेने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। जोरात आहे। चलो नांदेडमधून एक मोठं विधान समोर आलंय। सिमूर गव्हाण माऊली माहेर मठामध्ये समस्या मार्गदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने सद्गुरू जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश दिलाय। ते म्हणाले की भारत हा आजच्या जगातील 4थ्या क्रमांकाचा महासत्ता देश म्हणून पुढे येत आहे। तरुणांचा देश म्हणून जगभरात भारताची ओळख निर्माण झाली आहे, तर यामुळे काही देश भारताला कमकुवत करण्याचा कट रचत आहे। महाराजांनी आरोप केलेत की तरुणांना व्यसनाच्या आहारी लावून देशाच्या आतून पोखरण्याचा प्रयत्न सुरू आहे। आर्थिक कोंडीसाठी अमेरिकासारख्या राष्ट्रांनी षडयंत्र रचले असून भारत महासत्ता बनू नये यासाठी चीन आणि रशिया यासारखे देशही भेदरलेले आहेत। त्यांनी तरुणांना आवाहन केले की व्यसनापासून दूर राहा, आपली शक्ती आणि पैसा सत्कारणी लावा, आध्यात्मिक आणि धार्मिक शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करा। यामुळे केवळ आपली आर्थिक प्रगतीच नव्हे तर देशाचं नावही जागतिक स्तरावर उज्ज्वल होईल आणि भारतालाही महासत्ता बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी। तरुणांना काय संदेश आहे? आजच्या तरुणांनी स्वतःला सांभाळलं पाहिजे, सावरलं पाहिजे, कारण तुम्ही देशाची शान आहात आणि त्यामुळे आजच्या तरुणांनी आपल्या देशाचं हित लक्षात घेऊन स्वतःचं करिअर लक्षात घेऊन स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, कारण तुम्ही देशाचं विशाल असं साम्राज्य आहात। कारण आजचा तरुण कसा बहकला जाईल, दुर्व्यसनांच्या विळख्यात कसा अडकेल, वेगवेगळ्या जे व्यसन आहेत त्या व्यसनांमध्ये तो कसा अडकेल आणि दिशाहीन कसा होईल, अशासाठी संपूर्ण जगामध्ये वेगळ्या पॉलिसी त्याच्यावर काम करतात आणि तरुणांना जास्तीत जास्त बर्बाद करायचं आणि ह्या देशाला कमकुवत बनवायचं असा तो उद्देश आहे। त्यामुळे तरुणांनी सावध राहिलं पाहिजे आणि आपल्याला मिळालेले बळ, आपल्याला मिळालेली बुद्धी, आपल्याला मिळालेले संस्कार, आपला देश याच्यासाठी या तरुणांनी स्वतःच्या करिअरसाठी सुद्धा आणि देशाच्या करिअरसाठी सुद्धा वागलं पाहिजे। कारण तरुण ज्या वेळेला एखादी गोष्ट हातात घेतो ती सक्सेस होतेच, अशी अनेक उदाहरणं आहेत। अनेक वेळेला क्रांती जे झाले ते तरुणांनी केलेले क्रांती, आता काल परवा जे सुरू झालं नेपाळमध्ये तरुणांनी सुरू केलेली क्रांती आहे। त्यामुळे तरुण जे आहे त्यांच्याकडे मसल पॉवर असते, कधी कधी मनी पॉवर असते, तर त्याचा अपयोग होणार नाही ह्याची काळजी घ्यायची। कारण जागतिक लेवलला भारत देशाला कमकुवत करण्याचे प्रयत्न चालू आहेत। आता टेरिफ वाढलेला आहे, हे कशासाठी आहे? तर टेरिफ आपल्याला दिसतं की तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष उठला आणि सारख्या धमक्या देतो। त्याचा उद्देश काय? त्यांना अडचण काय आहे आपल्या देशाची की ही 4थी महासत्ता झालेली आहे, ती नाही झाली पाहिजे, अमेरिकेची बॉसगिरी राहिली पाहिजे। कारण भारत देशाकडे संस्कार आहेत, भारत देशाकडे व्हिजन आहे, भारत देशाकडे प्लॅनिंग आहे। हे असं असल्यामुळे भारत देश अजून पुढे जाईल की जे रशियाला सुद्धा नको आहे, चीनला पण नको आहे, तर त्यांच्या पुढे जाईल। कारण हे 3 देश आणि अमेरिका म्हणजे असं आज 4थी महासत्ता आहे ना आपली, रशिया, चीन, भारत
या 3 महासत्ता एकत्र येतात, ती पण एकत्र येता कामना याच्यासाठी ट्रम्पचं खेळी चालू आहे. त्या अमेरिकेचं प्रत्येक ठिकाणी वर्चस्व असलं पाहिजे आणि त्यामुळे टेरिफच्या नावाखाली भारताची अर्थव्यवस्था कोलमडून टाकायची. त्याचबरोबर तरुणांना वेगळ्या व्यसनांच्या आहारी आणायचं. मग सोशल मीडियाच्या ॲक्टिव्ह करायचं. सोशल मीडियातून तरुणांची माती भिडकावायची आणि त्यांना आपला धर्म, आपली संस्कृती, संस्कार यांच्यापासून तोडायचं, व्यसनांच्या विळख्यात अडकवायचं. हे षडयंत्र आहे. हे तरुणांनी जर समजून घेतलं आणि आपलं जे ज्ञान आहे ते आपल्या व्यक्तिगत कुटुंबासाठी, आपल्या कॅरियरसाठी आणि आपल्या व्यक्तिगत कुटुंबासाठी जरी त्यांनी वापरायचा प्रयत्न केला तरीसुद्धा हा देश एक महासत्ता होईल आणि जगाला एक आदर्श म्हणून हा देश पुढे येऊ शकतो. आपल्या संप्रदायातून तरुणासाठी आपण काय सांगितलं आहे? तोच सांगितलं की संप्रदायातला मी धर्मगुरू आहे, रामानंदाचार्य मी आहे. त्याच्यामुळे माझा तुझा संप्रदाय असा काय प्रश्नच नाही आहे. जे या भारत देशामध्ये राहतात आणि भारत देशाच्या बाहेरसुद्धा राहतात, या सर्वच तरुणांनी आपल्या वैदिक सनातन संस्कृतीचं जतन करायला पाहिजे आणि आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती जतन केली पाहिजे. या दृष्टीनं पावलं उचलावीत असं माझं सांगणं आहे. हिमायतनगर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून सततच्या अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. पेरणीसाठी काढलेलं कर्ज आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा या आर्थिक विवंचनेत अडकलेल्या लक्ष्मण पोतन्ना पालजवाड वय 45 वर्ष आदेगाव या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकऱ्यांच्या नावावर भारतीय स्टेट बँकेचे सुमारे 2 लाख रुपयांचे कर्ज आहे. सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्यालगतची शेती वाहून गेली. त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक तणावामुळे त्यांनी स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. माळेगाव ते शंभाळ पिंपरी रस्त्याचं काम चालू असून काम चालू असलेला रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनांना ये जा करताना एसटी बस आणि टेम्पोमध्ये मोठा अपघात एसटी बस चालकाच्या सतर्कतेमुळे टाळलाय. टेम्पो चालकाने कट मारल्यामुळे एसटी बस रोडच्या साईडच्या बाजूला जाऊन थांबली. चालकांनी सर्व प्रवाशांचे जीव वाचवले असल्यामुळे सर्व प्रवाशांनी चालकाचे आभार मानले. एसटी बसचे किरकोळ नुकसान झाले असून बातमी वृत्तांकन करेपर्यंत कुठलाही पंचनामा झालेला नव्हता. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी. विचारा, प्रश्न विचारा. ड्रायव्हर साहेब, आपली बस आहे रोडच्या खाली बाजूला गेलेली दिसत आहे. किती वाजता काय झालं? हे 6:45ला 18:45ला झाले. बर, नेमकं काय झालं होतं? काय पाऊस चालू होता, समोरून आज टेम्पोवाला अंगावर आला. बर, कोणाला काय मार वगैरे? कोणालाच मार नाही, फक्त गाडीचा साईडलाच फुटलेला आहे. गाडीचा साईड ग्लास फुटलेला आहे. हा. बरं, पोलीस पंचनामा वगैरे काय झाला? पोलीसवाल्याला फोन केला जवळपास 7 वाजता, अजून काय आले नाही. ताबडतोब फोन केला, अजून आले नाही. बर, आपण आहो कळमनुरी ते शेंबाळ पिंपरी रस्त्यावर बिबगवान फाट्यावर. इथं रस्त्याचं काम चालू आहे, सिमेंट रोडचं. आणि बाजूला इकडं साईडला फार थोडी जागा राहिलेली आहे आणि फार इथे ही बस चालकांनी सर्व प्रवाशाचे जीव वाचवलेले आहे. आणि अशा बेजबाबदारपणाने जे कोणी वाहने चालवतात किंवा या रस्त्याचे काम आहे याच्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. आपल्यासोबत प्रवासी आहेत, ते काय व्यक्त होतात? एस टी महामंडळाचे कर्तव्यदक्ष जे ड्रायव्हर आहेत, मला वाटते त्यांचं नाव जाधव आहे, त्यांनी त्याचं कर्तव्यदक्षपणाला दाखवून, समयसूचकता दाखवून गाडी समोरच्या वाहनाला पण काही धक्का लागू दिला नाही. आणि इकडं साईडला जे 10 फुटाची दरी होती, सर्व 10 फुटाची दरी होती, जर त्यांनी समयसूचकता दाखवली नसती तर आमचे सगळ्यांचे जीव गेले असते. आणि त्या इतर ड्रायव्हरसारखंच बेजबाबदारपणाने राहिलं असतं तर समोरच्या वाहनाला धडक दिली असती. या ड्रायव्हर साहेबामुळे आमचे सगळ्याचे प्राण वाचले. धन्यवाद. या एस टी महामंडळाच्या ड्रायव्हरचे आम्ही सर्व प्रवासी या ठिकाणी कौतुक करतो की बुवा आमच्या जीवेला काही हानी झाली नाही, याच्यावर आम्ही त्याचे आभार व्यक्त करतो. पोलीस प्रशासन असो या कुठलेही
त्या ड्रायव्हर आला, टेम्पोला ड्रायव्हर आला, अंगावर गाडी आली. आम्ही तर प्रवासी सर्वजण मधात बसलेलो होतो, पण त्याचा विषय नाही. पण ते ड्रायव्हरनं आम्हाला वाचवलं, याच्यातच आम्ही सदैवरूपी आहो. आपले ड्रायव्हर म्हणलं जाधव साहेब, आता या ठिकाणी त्यांनी सांगले बा पोलीसवाले आहेत, असं यायलं तसं यायलं, पण त्याच्यातला काही विषय नाही. आमचा जीव सर्वांचा प्रवाशांचा वाचला, याच्यामध्येच आम्ही ईश्वराला एवढीच प्रार्थना करतो की अशी हानी कुणावर येऊ नये. यानं सरकारनं, या पोलीस प्रशासनानं याच्यावर सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. एवढे बोलतो बस. परभणी जिल्ह्यातून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. गंगाखेड तालुक्यातील धामनगरी जिल्हा परिषद शाळेत गेले 7 वर्ष 3 महिने मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले संग्राम दत्तात्रय गायकवाड सरांची बदली गोदावरी तांडा शाळेत झाली. लाडक्या गुरुजींना निरोप देताना विद्यार्थ्यांनी अक्षरशः हंबारडा फोडला. इतकंच नाही तर शाळेतील स्वयंपाकघरात काम करणाऱ्या काकूंनीही गुरुजींच्या तोंडावर मायाचा हात फिरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या प्रसंगी मुख्याध्यापक गायकवाड सरांनाही आपले अश्रू थांबवता आले नाही. विद्यार्थ्यांना समजवताना त्यांनी शब्द दिलाय, मी लवकरच तुम्हाला भेटायला येईन. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल साबणे यांनी. रडू नका रे, येणार आहेत सर. येतो आम्ही 4 दिवसाला येतो ना भेटायला. रडू नका, रडू नका. चांगलेच आहे ते विचार आलेले चांगले. बरं अभ्यास करा श्रावणी, नवोदयला लागायचं. हां बरं का, अडचण आली 2 नंबर आहेत ना तुम्हाला, कधी फोनवर विचारायचं. तर नवोदयचे गणित समजला गेले, ते समजला गेले, कधी विचारायचं, कधी सांगतो. रड नका आता, रड नका. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील कोरटा गावातील शेतकरी आजही मदतीसाठी भटकंती करत आहेत. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे नाल्यालगतची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या नुकसानीची पाहणी स्वतः जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केली होती. मात्र या घटनेला तब्बल 15 दिवस उलटून गेले तरीही शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामुळे गावकऱ्यांनी आज उमरखेड तहसील कार्यालय गाठलं आणि प्रत्यक्ष तहसीलदारांची भेट घेतली. 100% नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंचनामे झालेल्या शेतीचे कागदपत्र शेतकऱ्यांनी तहसीलदारांना सादर केली. शेतकऱ्यांचा ठाम आग्रह आहे की शासनाने तातडीने मदत करावी, अन्यथा त्यांचं जगणं अवघड होईल. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. आपण उमरखेड या ठिकाणी आलेलो आहे. उमरखेडच्या तहसील कार्यालयासमोर इथं काही ग्रामीण भागातून काही लोक आलेले आहेत. त्यांना जाणून घेऊ त्यांच्या काय समस्या आहेत. जवळपास कोर्टा हे गाव इथून 70 ते 80 किलोमीटर लांब आहे. त्या गावातून काही आलेले आहेत लोक. त्या कोर्टा गावातल्या लोकांच्या समस्या नेमक्या काय आहेत. तुम्ही इथं कशासाठी आलेत काही सांगता येईल का आम्हाला. इथं आलो बघा, आमच्या शेतातून पाणी गेलेलं आहे. पाणी गेल्यामुळं शेतामध्ये एक बी झाड राहिलं नाही, खरडून गेलं पूर्ण पाण्यामुळं. त्याच्यामुळं आम्ही तहसील कार्यालयाला आलो इथं. इथं याच्या अगोदर तुम्ही कुठल्या कृषी अधिकाऱ्याला किंवा कुठल्या तहसीलदारला काही निवेदन दिलं होतं का. नाही, फक्त कृषी अधिकारी आले होते आणि त्याने चौकशी करून परत गेले. तुमच्या इथं पालकमंत्री आले होते, त्यांनी काय सांगितलं होतं. पालकमंत्र्यांनी सांगितलं फक्त ग्रामपंचायतमध्ये येऊन त्यांना थोडीशी माहिती घेतली आणि परत निघून गेली.
हा, तुम्ही सुद्धा कुठून आलात? कोर्टाहूनच आले. काय नाव तुमचं? कान्हा मुंजाई तोरकड. तोरगड. हो. तुमचं काय शेतामध्ये काय नुकसान झालं तुमचं? कापूस गेले, पाईप गेले, खोप्या गेल्या, दोन्ही मोडून खोपी मोठी गेली, सोयाबीन कापूस गेला. किती एकरचं? 56 आर होता पूर्ण कापूस. 56 आर पूर्ण कापूस? हो, 56 आर. बरं, तुम्ही कुठून आलात? कोर्टाहून आले. हो. तुमचं काय गेलेलं आहे? कापूस गेला, सोयाबीन गेला, हां, आणि हे आपले बासनं वावरातली शेतामधले. कृषी सहाय्यकाला तुम्ही काय याच्या अगोदर निवेदन दिलं होतं, त्यावेळेस कृषी सहाय्यकाने काय सांगितलं तुम्हाला? त्यानं सर्वे करून गेली. सर्वे करून गेले? हो. पुन्हा आले नाहीत? नाही. तुमचं काय मत आहे यांनी जे सांगितलं त्याच्यावर? आमचा कापूस गेला. तुमचा कापूस गेला. तुम्ही पण कोर्टाहूनच आले? तुम्ही कोर्टाहूनच आले? सगळे कोर्टाहून आलेले. आता आपण पाहिलेलं इथं कोर्टाहून हे सगळे लोक आलेले. तुम्ही कुठून आलात? कोर्टाहून आले. काय झालं तुमचं नेमकं? सर, शेतामध्ये अत्यंत नुकसान होते, पण कृषी सहाय्यक काय आमच्या कोणत्या गोष्टीची दखल घेत नाही. म्हणजे फोन सुद्धा उचलत नाही. ज्या शेतकऱ्याची नुकसान झाली त्याला मोबदला काही व्यवस्थित भेटत नाही. कृषी सहाय्यकानं तुम्हाला याच्या अगोदरचा मोबदला व्यवस्थित दिला नाही, दुष्काळग्रस्ताचा, आणि यावेळी सुद्धा तुम्हाला कोऑपरेट करत नाही, कुठल्या प्रकारचं सहकार्य करत नाही, असं तुमचं म्हणणं आहे ना? हो सर. बरं, तुमचं काय गेलं? कापूस, सोयाबीन, तुरीच गेली. राहणार कुठले तुम्ही? कोर्टाचे. तुम्ही? कोर्टाचे. तुमचं काय गेलेलं आहे? कापूस गेला, सोयाबीन गेलं, आणि आमचं एवढं नुकसान आहे की आता आताही फळायुक्त आहे, अशी पळाटी वाळून गेली आणि आमचं एवढं नुकसान असून आम्हालाच कमी भेटते पैसा, आणि ज्याचं नुकसान नाही त्याला जास्त भेटते. आता आपण पाहिलं, यांनी सांगितलं आपल्या समस्या आहे. यांचं याच्या अगोदरही नुकसान झालं होतं पाण्याची झीज आणखीन भरून काही निघाली नाही. त्या संदर्भात यांनी निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालय यांच्याकडे आले होते. इथं आल्यावर कळालं की कृषी अधिकारी यांच्याकडून यांना आत्तापर्यंत कुठलीही सहकार्य भेटलं नाही, आणि त्याचंच निवेदन त्यांच्याविरुद्ध आक्रोश म्हणून तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आले की पालकमंत्र्यांनी जे यांच्यावर जे हे केली होती त्याची अनुमती, म्हणजे ज्यांनी जे आश्वासन दिलं होते आश्वासन पूर्णतः पाळावं आणि शासनानं आम्हाला मदत करावी, असं यांचं म्हणणं होतं. न्यूज 24 मराठी 24/7. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथे आसान्य फाउंडेशन संचालित स्वर्गवासी सुमित गुघाने वृद्धाश्रमाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर किशोर मानकर उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय वन सेवेचे मुख्य वन संपादक धनंजय वायबसे, उपवन संरक्षक वैशाख वाहुरवाग, आर्णीचे तहसीलदार रमेश लोहकरे, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक डॉक्टर आशिष तावडे, प्रकाश शेंडे आदी मान्यवरांनी हजेरी लावली. वृद्धाश्रमासाठी 1 एकर जमीन दान करणारे सुधाकर गुघाने यांची सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर किशोर मानकर म्हणाले, आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे. ज्यांची देखभाल करणारे कोणी नाही अशा वृद्धांच्या जीवनाची संध्याकाळ सुखकर व्हावी यासाठी समाजाने पुढे यायला हवे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हृदेश रोकडे, सुभाष लांबे, स्वप्नील भगत, अमोल मेश्राम, ईश्वर पवार यांच्यासह बेलोरा ग्रामपंचायतीचे नागरिक आणि विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. वाईट ठरवू नये. बऱ्याचदा काही स्वभाव असतो लोकांचा, सासू सुनेचा पटत नाही, सासऱ्याचं पटत नाही, तर मग अशा लोकांना या वृद्धाश्रमाची गरज झालेली आहे. काहीदा बऱ्याचदा मुलांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो. तर हे सर्व आज काळाची गरज झाली असं समजायला पाहिजे. विदेशामध्ये तर आताच आपले डॉक्टर तावडे बहुतेक निघून गेले, त्यांनी सांगितलं की ते लोक एक आनंद म्हणून राहतात, त्यांच्याकडे भरपूर संपत्ती राहते, पण आपण एक मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, त्यामुळे आपल्याला दुसऱ्यासोबत बोलल्याशिवाय आपल्याला गमत नाही. तर एकटं राहण्यापेक्षा लोक ओल्ड एज होममध्ये राहतात. तर हे जे आपण स्वर्गीय सुमित गुघाने वृद्धाश्रम या गावामध्ये आसान्य फाउंडेशन. ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्याही प्रकारची कुरघोडी न होता त्यांचं शैक्षणिक राजकीय आरक्षणाचे न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी तालुक्यातील अनेक ठिकाणी सकल ओबीसी संवाद दौरा चालू असून त्या अनुषंगाने ओबीसी समाजाची मुळवास सर्कल येथील चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ओबीसी नेते ॲडव्होकेट संतोष जैन, राजू जयस्वाल, बाळासाहेब ओझलवार, सुनील पाटील चिंचोलकर, बाळासाहेब चंद्रे, संभाजी गोरटकर हे उपस्थित होते. अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजावर होणाऱ्या दुरोगामी परिणामावर सुद्धा
चिंता व्यक्त केली। यावेळी उपस्थित ओबीसी बांधवांनी 17 सप्टेंबर रोजी उमरखेड येथे होणाऱ्या ओबीसीच्या एल्गार मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार सुद्धा यावेळी बोलून दाखवलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। ओबीसी संघटनेचा एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व। हदगाव तालुक्यात सकल बाजार बंजारा समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये अनेक महिला बंजारा वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या। यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते। तर शेजारील राज्यामध्ये बंजारा समाजाला आदिवासीमध्ये सहभाग असताना आम्हाला ओबीसी मध्ये का असा प्रश्न त्यांनी यावेळी प्रशासनाला विचारला असून बंजारा समाजाला तात्काळ एसटी मध्ये आरक्षण द्या, अन्यथा आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू असं मोर्चेकऱ्यांनी वक्तव्य केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी। तसं पाहिलं तर ही मागणी काय आमची नवीन नाही आहे। जवळपास 1962 पासून आम्ही या मागणीचा सतत पाठपुरावा करत आलेलो आहे। या मागणीसाठी मोठे मोठे आंदोलन झाले आहेत। 2013 मध्ये आपण जर बघितलं असेल तर बुलढाणा येथे लाखोच्या संख्येने गोरबांधव एका ठिकाणी या मागणीसाठी जमले होते। परंतु कुठेतरी या सरकारला द्यायचं नसेल किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल, त्यामुळे हे आमच्या आजपर्यंत जे एसटी प्रवर्गात आम्हाला समाविष्ट करून घ्यावं ही मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही। परंतु आता बंजारा समाज खूप ताकदीने आणि एकजुटीने या मागणीसाठी एकत्र येत आहे। आणि आज जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयाला, प्रत्येक कलेक्टर ऑफिसला, आयुक्तालयात प्रत्येक ठिकाणी गोरसेनेच्या माध्यमातून आणि संपूर्ण समाज बांधवाच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे। आणि आपल्या माध्यमातून मला एसटी बांधवांना सांगायचं आहे की बांधव, आमचा समाज कोणाच्या ताटातलं खाणारा आणि कोणाच्या ताटातलं हिसकावून घेणारा नाही आहे। आम्ही फक्त आमची मागणी अशी करतोय की जे एसटी प्रवर्गाला जे सुविधा आहेत त्या सुविधामध्ये अ ब कड यानुसार वर्गवारी करून आम्हाला जे आमचं आरक्षण आहे त्या टक्केवारीच्या नुसार आम्हाला आरक्षण देण्यात यावं। तुमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये, तुमच्या आरक्षणाला धक्का लागून आम्हाला घ्यायचं पण नाही, फक्त आम्हाला त्या सुविधा मिळावं अशा या प्रकारची आम्ही आज तहसीलदार मॅडम यांच्याकडून यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन केलेलं आहे। आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर हे जे प्रस्ताव आहे केंद्र शासनाकडे पाठवावा आणि आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी। अन्यथा ज्या संख्येने आज आम्ही इथं फक्त निवेदन देण्यासाठी जमलो आहोत, यापेक्षा लाखोच्या संख्येने आमचे मोर्चे निघतील आणि या मोर्चाला सर्वस्वी जबाबदारी इथलं शासन प्रशासन राहील। महाराष्ट्रात महायुती सरकारचं पाशवी बहुमत आणि त्यांचं जोरदार पास झालेलं वादग्रस्त महाराष्ट्र जनसुरक्षा विधायक 2024 या विधायकावर आता प्रचंड संताप व्यक्त होत आहे असा विरोधकांचा स्पष्ट आरोप आहे। हे विधायक घटनाविरोधी आणि लोकशाहीला बाधक असून यामुळे जनतेच्या मूलभूत हक्कांवर थेट गदा येणार आहे। साताऱ्यात पवई नाका येथे महाविकास आघाडी आणि समविचारी संघटनांनी जोरदार निदर्शने केले। सरकारविरोधात घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला। हे विधायक तात्काळ रद्द करण्याची मागणी होते। तर लोकशाहीत बहुमताच्या जोरावर जनता दडपली जाऊ शकते का? लोकांच्या हक्कावर गदा आणणारा कायदा लोकशाहीत कितपत योग्य आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आलाय। या ठिकाणी गोळी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी महायुतीचं सरकार ज्या अत्याचार स्वरूपी कायदे करत आहे त्याचा निषेध आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने केलेला आहे। आणि निश्चित सातारा जिल्हा हा पुरोगाम्यांचा जिल्हा आहे आणि जे गोष्टी समाजावर लादल्या जातील त्याचा प्रतिकार सातारा जिल्ह्याच्या वतीने केला जाईल आणि तो कायदा मोडीत काढला जाईल असा निर्धार या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सगळ्यांनी केलेला। ओके, ठीक आहे। मुस्कटदाबी सुरक्षा विरोधी जो कायदा करायला चाललेले आहेत आणि त्याला नाव दिलंय जनसुरक्षा कायदा। तो जनसुरक्षा मुस्कटदाबी जनांची मुस्कटदाबी करणारा कायदा आहे आणि त्यामुळं आज सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या जनतेनं, कष्ट करणाऱ्या जनतेनं, साध्या लोकांनी, शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, धरणग्रस्तांनी या सगळ्यांनी या ठिकाणी सर्व थरातल्या लोकांनी या ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत। ही निदर्शनं महाराष्ट्रावर चालू आहेत। महाराष्ट्रावर 44 ठिकाणी ही निदर्शनं आत्ता झालेली आहेत किंवा होत आहेत
त्यामुळं महाराष्ट्रामध्ये या सगळ्या मशाली पेटलेल्या आहेत। या ठिकाणी जनसुरक्षा विरोधी कृती समितीच्या वतीनं इथे आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो शासनाला तुमच्या माध्यमातून की जर का राज्यपालांची सही होऊन हा कायदा मंजूर वगैरे तुम्ही करण्याच्या भरात पडलात तर या ठिकाणी पहिली ठिणगी पडेल की सरकारवाल्या सातारा जिल्ह्यात पडल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र पुन्हा पेटल्याशिवाय राहणार नाही। आता आम्ही आलो असू 1000वर, पण त्यावेळेला आम्ही जे येऊ ते हजारोंच्या संख्येने येऊ आणि महाराष्ट्रात लाखांच्या संख्येने जनता ही रस्त्यात उतरल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला इथून सरकारमधून पळून जावं लागेल अशी स्थिती ही या महाराष्ट्रामध्ये जनता निर्माण करेल असा इशारा या सरकारला जिल्हाध्यक्ष आपण काय सांगाल? जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात दरवर्षी साधारण 700 मिलीमीटर पर्जन्यमान इतका पाऊस होतोय, परंतु यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला नाही। तालुक्यात काही भागांमध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नाला बांधण्यात आणि खोलीकरण करण्यात आले होतं। त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय। नाल्यात साचलेलं पाणी आता शेतातील विहीर आणि ट्यूबवेलमध्ये पोहोचतंय। विरवाडा बोर अजेंटी रस्त्यावर पांजर तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर नाल्याचं खोलीकरण करण्यात आले। यामुळे पावसाचं प्रमाण कमी असूनही नाला खळखळ वाहत असून शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। माझं नाव वसंत रामदास कोडी विरवाडे। तर हा जो नाला आहे याला निसाने नाला असं म्हणतात। वरती याच्यावर लहान धरण आहे, पांजर तलाव म्हणतात त्याला, आणि त्याच्या अनुषंगाने हे जो आडे बांधलेले आहेत मागच्या टायमाला, तर त्याच्या पलीकडे आज खोलाईकरण झालं। तर खोलाईकरणमुळे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचा चांगला फायदा झालेला आहे। इकडे यावर्षी आपल्या तालुक्यात पाऊस कमी झालेला आहे। पाऊस तर कमीच आहे। हां, अजूनही काही नाले वाहत नाही, परंतु हा नाला जो आहे तो हा वाहताना दिसतं। याचं कारण काय? याचं कारण म्हणजे मागे खोलाईकरण चांगल्या प्रकारे झाली आहे या नाल्याची मागच्या 2 वर्षापूर्वी, आणि जो पांजर तलाव आहे तो ओव्हरफुल झालेला आहे आणि त्याची सुद्धा खोलाईकरण करणे गरजेचे आहे पांजर तलावाची, कारण की तो ऑलरेडी जो गड आहे गडच्या भरून गेलेला आहे। त्याची जर खोलाईकरण झाली आज उभी चांगला फायदा होईल शेतकऱ्यांचा। आता या पाण्याचा फायदा किती शेतकऱ्यांना होताना दिसतो आजूबाजूचा म्हणजे जे इरवाडे शिवार आहे, बोराजंटी शिवार, इकडे आळगाव शिवार, म्हणजे पूर्ण 2-3 गावांना चांगला फायदा आहे या नाल्याचा। आपण आपल्या शेतामध्ये विहीर काम केलेलं आहे, तर आधी पाणी लागत होतं का त्याला? आणि नाही, पहिल्यांदा तर विहिरीला एवढ्यावरती पाणी नव्हतंच इकडे, कारण की 60-60, 80-80 फूट 90 फूट विहिरी गेलेल्या आहेत आणि आळा बोर करावा लागत होता तेव्हा पाणी लागत होतं। आता आपली जो ही विहीर आहे फक्त 70 फूट झालेली आहे, बिना आळा बोर करायचे ते म्हणजे आडे झीर लागलेले आहेत या पाण्यामुळे, तो चांगला फायदा झालेला आहे शेतकऱ्यांना। त्या पाण्याचा तो हे पाणी आडवा नाला खोलीकरणाचा फायदा होतोय। हो, येणाऱ्या काळामध्ये जर उलट आजू जर अशी खोलाईकरण हे जो नाले बाकी आहेत त्यांच्यावर बी जर अशीच जर मोहीम राबवली गेली तर अजून गंजच फायदा होईल शेतकऱ्यांचा। पाणी टंचाईपासून दूर होतील शेतकरी। ओके। माझे नाव मोहनसिंग जवानसिंग पाटील, राहणार विरवाडे। हा नाला जो आहे ह्या नाल्याचं नाव म्हणून निसाण्या नाला म्हणून याला ओळखलं जातं, आणि ह्या निसाण्या नाल्यावर आपले डॉक्टर प्रशांत आणि प्रमोद भाई यांच्या सहयोगाने जे काम झालेलं आहे नाला खुली करण्याचं, त्यामुळे आमच्या विरवाडा गावाला ह्या पाण्यापासून खूपच फायदा झालेला आहे
आणि विठ्ठल BCI ॲप्रो यांच्या संयुक्ताने हे काम नाला खोलीकरणाचं झालेलं आहे। याच्यामुळे आमच्या इकडच्या ज्या याला वरची खेळ असं नाव म्हटलं जातं त्या पूर्ण भागाला पाण्याचा प्रवाह खूप वाढलेला आहे। विहिरींना मी माझ्या स्वतःच्या विहिरीची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की ह्या 5 वर्षा अगोदर माझ्या विहिरीत फक्त अर्धा ते पाऊण तास विहीर चालत होती आणि हे काम झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी माझ्या विहिरीत कंप्लीट 2 मोटर चालू असतात आणि याच्या अगोदर मी शेतीमध्ये बागायत करू शकत नव्हतो। याच्या अगोदर मी सुडबाबूड लावलेला होता। आता मी त्या क्षेत्रात पपई घेतली, अद्रक लावलेलं आहे। म्हणजे पाण्याचं जे पर्क्युलेशन आहे जमिनीत ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। यावर्षी आपल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि बरेच शेतकऱ्यांना त्या पिकांचा पावसाचा सामना करावा लागत आहे। तशी परिस्थिती आपल्याकडे दिसत नाही। म्हणजे अजून असेच जे उपक्रम राबवले गेले तर याचा फायदा होऊ शकतो। आपल्याकडे पाणी आळवा पाणी जिरवा हे मोहीम जी आहे ही खूप कमी प्रमाणात राबवली जाते, पण प्रमोद दादा आणि डॉक्टर प्रशांत यांनी हे काम इकडे आणलेलं आहे आणि जे काम केलं नाला खोलीकरणाचं याच्या आधी म्हणजे जो पाण्याची टंचाई होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती। हे नाला खोलीकरण झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह जो आहे तो एकदम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झालेला इथं। शेतातील ते ट्यूबवेल वगैरे ट्यूबवेल विहिरी सरांना पाण्याची वाढ झालेली आहे, कारण ह्या गड्डे भरल्यानंतर पाणी जे वाहत होतं याच्यामुळे डायरेक्ट बांध न बांधल्यामुळे हे पाणी सरळ वाहून जात होतं। हे बांध केल्यामुळे पाणी आळवलं गेलं, त्याच्यामुळे ते पाणी निर्माण होत चाललं आणि आम्हाला जे विहिरींना फायदा होतोय तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। म्हणजे नाला खोलीकरण आणि बांध हे अत्यावश्यक आहे। अत्यावश्यक आहे आणि सर याच्या अगोदर जे हे जे अपूर्ण काम आहे डॉक्टर प्रशांत आणि प्रमोद साहेब यांच्याकडनं जे झालेलं आहे हे अजून खोलीकरणाचे काम वाढवावं ही यांना विनंती, नम्र विनंती आहे। आणि यांना आम्ही एवढा धन्यवाद देऊ, मनापासून धन्यवाद देऊ शकतो साहेब की हे शब्दांनी बोलता येणार नाही। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।